नमस्कार, मी किरण पालकर. क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या तारदाळ परिसरातील 3 पत्ती जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई झाली. या कारवाईत 9 जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकलसह एकूण 2,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कठोर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी पथके तैनात करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आज इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या उपविभागीय कार्यालय येथील कॉन्स्टेबल विजय मगदूम यांना तारदाळ नाका ते तारदाळ जाणाऱ्या रस्त्यावर रामदेव किराणा स्टोअर शेजारील आकाश राजेश मलके यांच्या घरी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळच्या सुमारास मलके यांच्या घरी छापा टाकण्यात आला. यामध्ये आकाश राजेश मलके वय वर्ष 35 राहणार खोतमाळा तारदाळ, विनायक शिवाजी तोडकर वय वर्ष 25 जय भीमनगर इचलकरंजी, सलीम सिकंदर मुलानी वय वर्ष 33 राहणार भारत माता हाऊसिंग सोसायटी, काशिम शिराज अरब वय वर्ष 35 राहणार दत्तनगर गल्ली नंबर 10, हुसेन लतीफ शेख वय वर्ष 32 राहणार लक्ष्मीनगर तारदाळ, करण श्याम मछले वय वर्ष 29 राहणार गौरीशंकर नगर गल्ली नंबर 10 तारदाळ, अविनाश मनोहर कुला वय वर्ष 32 राहणार सांगली रोड पाटीलमळा, सैफान सलीम शेख वय वर्ष 32 राहणार लक्ष्मीनगर तारदाळ व रमजान मुर्तजा मुल्ला वय वर्ष 40 राहणार आझाद तारदाळ या 9 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकलसह एकूण 2,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय कार्यालयातील निर्भया पथकाचे कर्मचारी होते. तर या प्रकरणी पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.